राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आपण संपूर्ण राज्यभर राबवत आहोत। अनेक भागात पाणंद रस्त्यांची कामं चांगल्या पद्धतीनं झाली आहेत। काही भागात अतिक्रमण आणि अंतर्गत वादामुळे मात्र कामं प्रलंबित आहेत। कोणत्याही परिस्थितीत पाणंद रस्त्यांच्या कामातील गुणवत्तेबाबत तडजोड सहन केली जाणार नाही, असं राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। नागपूर येथील नियोजन भवन इथं पांदण रस्ते नियोजनाच्या बाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या बैठकीला आमदार समीर मेघे, आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार टेकचंद सावरकर आणि इतर विभाग प्रमुख उपस्थित होते। पांदण रस्त्यांच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता यावी या दृष्टीनं आपण प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे। कोणताही रस्ता घेण्यापूर्वी तो पांदण रस्ता हा अतिक्रमणमुक्त असला पाहिजे। या रस्त्याला शासन निर्णयाप्रमाणे विशिष्ट क्रमांक दिलेला असला पाहिजे। यासोबतच या रस्त्याचं भूमी अभिलेख कार्यालयाकडून सीमांकन झालेलं असावं। या अटी त्या विधानसभा क्षेत्रातील पाणंद रस्ते योजनांचा आराखडा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत। रस्त्याच्या कामासाठी शासनानं 14 विविध योजनांचं एकत्रीकरण केलं आहे। शिवाय निधीसाठी 12 स्रोतही खुले केलेली आहेत। एवढे सारे भक्कम पाठबळ शासन स्तरावर उपलब्ध करून दिलं असून संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवून ही योजना युद्धपातळीवर राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं। जिल्ह्यातील महसूल सेवेला अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीनं 100 सर्वेयर लवकरच येत आहेत। समितीनं या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला हवेत। क्वचित प्रसंगी काही तांत्रिक प्रशासकीय अडथळे आल्यास त्याबाबत त्वरित कल्पना दिली पाहिजे। रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड केल्यास बांधांना अधिक मजबूती येईल आणि आपले वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट साध्य होईल, असंही त्यांनी सांगितलं। पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक पाणंद रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत।